Okay. So this is lecture for 8th standard SSC board. It's expansion of a plus b whole cube. Till last standard we had explained a plus b whole cube square. In this session we are going to discuss about your a plus b whole cube. आतापर्यंत काय शिकलं तुम्ही? a plus b whole square. आठवतंय का? What is this? a plus b whole square. Tell me expansion of a plus b whole square. Yes. a square plus 2ab plus b square. Okay. आता आपल्याला बघायचं a plus b whole cube. समजतंय? आता हे फॉर्म्युला थोडा आपण तयार करू आणि जर जो फॉर्म्युला आपल्याला भेटणार आहे तो कायम लर्न ठेवू याच्याकडून. मग तेव्हा तुम्हाला ह्याचं पूर्ण एक्सट्रॅक्शन करायची काही गरज नाही. समजतंय? ओके. In your lesson number 3 indices, what you know about a cube? How to write a cube? Means same quantity you have to multiply 3 times. a into a into a. तसंच समजा a plus b whole cube आहे. You have to write like this only. चालेल? मी एक्सपांड करते आता. a plus b whole cube is equals to. कोण खेळतंय का पेन सोबत? आवाज आहे. a plus b into a plus b into a plus b. Dear, a plus b, a plus b. Can I write here a plus b whole square? कारण की तुम्हाला लास्ट इयर तुम्ही शिकलात. We are able to apply direct formula. ते एक्सट्रॅक्शन करायची गरज आहे तुम्हाला? नाही. ओके. सो a plus b असंच ठेवते आणि ह्या दोन ब्रॅकेटचा मी a स्क्वेअर मीन्स a plus b होल स्क्वेअर घेते. क्लिअर? एनी डाऊट? हे परफेक्ट आहे ना आपल्याला? a plus b होल स्क्वेअरचं परफेक्ट आहे. सो यू शुड राईट डाऊन व्हॉट इज a plus b होल स्क्वेअर. ओके. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. गॉट इट? No need to check in your textbook while teaching. I want your full attention. मी एक्स्ट्रा सांगेल पण कमी नाही सांगणार. Close your textbook. Got it? ईश्वरी? हा. लक्ष द्या पुढे. Now आपण काल शिकलो होतो बेसिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं if we have to multiply two bracket, it means you have to multiply from first bracket each and every term with second bracket. फर्स्ट ब्रॅकेट मधली एक ना एक टर्म दुसऱ्या ब्रॅकेटच्या एक ना एक टर्म सोबत मल्टिप्लाय होणार आहे. का? कारण की ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. याचा अर्थ प्रत्येक टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे. कोणी मिस होणार आहे का त्यामध्ये? नाही. आणि स्किप करून चालणार पण नाहीये तुम्हाला. समजतंय प्रश्न? ओके. आता नीट लक्ष द्या. मी फर्स्ट ए सोबत घेते आधी आणि नंतर बी ला प्रेफरन्स देते. ओके. सो एचा पण हा पूर्ण ब्रॅकेट आहे प्लस बी स्क्वेअर प्लस बी सेपरेट घेते. इट्स ए स्क्वेअर प्लस 2ab बी स्क्वेअर. समजतंय? आता बघा ए इंटू ए डिअर सॉरी ए इंटू ए स्क्वेअर ए क्यूब. हे कसं आलं माहितीये तुम्हाला? a raised to m into a raised to n equals to base same power different. Then what we have to do with your powers? We have to do addition. समझते? So it's a cube plus 2ab plus into plus plus a into 2ab 2 as it is a into a square and b as it is. समझते? Okay. Plus a into b square ab square. Any doubt? Okay. Then proceed. Plus as it is. Plus into plus plus. B into a square. B a square किंवा a square b असं लिहू. Any doubt? Dear अगम्य attention. हा. Plus into plus again. Plus. Any doubt प्रेम? इथपर्यंत काही डाऊट आहे तर विचार. हे नाही कळाला? हे बघ बेटा, हा जो ए आहे हा आणि हा बी
अख्ख्या ब्रॅकेट मधला. आता मल्टिप्लिकेशन आहे ना दोघांमध्ये, दोन ब्रॅकेट मध्ये. इफ देर इज नो एनी साइन ऑफ प्रोसेस देन देर इज ऑलवेज मल्टिप्लिकेशन प्रोसेस. इट मीन्स वी हॅव टू मल्टिप्लाय दिस टू ब्रॅकेट्स. याचा अर्थ आपल्याला दोन ब्रॅकेट काय करायचे आहेत, मल्टिप्लाय करायचे आहेत. पण मल्टिप्लाय करताना ए प्लस बी कसं मल्टिप्लाय करणार, त्याचा टेबल येतो का तुम्हाला, नाही येत. मग आधी ए नी मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि नंतर बी नी करून घ्यायचं. समजतंय? म्हणून मी आधी ए घेतला आधी आणि नंतर प्लस बी इथे घेतला. समजतंय? हा पूर्ण ए चा पण ब्रॅकेट आहे प्रेम आणि हा बी चा पण ब्रॅकेट आहे. समजला? मी थोडक्यामध्ये त्याची फोड करून घेतली, तुकडे करून घेतले. आलं का लक्षात? 9+1 म्हणण्यापेक्षा आपल्याला 10 बोलायला सोपं पडतं का नाही? 9+1 चा टेबल बोलणार आहे तुम्ही? 10 चा टेबल इझिली बोलू शकता. तसं तुकडे करून घेतले, त्याचे इझी करून घेतले. ओके. बी इंटू हे झालं तुमचं प्लस इंटू प्लस प्लस बी इंटू 2ab, परत बी इंटू बी चा होणार 2a जशाला तसा राहणार, कारण नाहीच आहे कोण त्याच्यासोबत मल्टिप्लाय होण्यासाठी. समजतंय? इट्स बी इंटू बी, बी स्क्वेअर. ओके. प्लस इंटू प्लस अगेन प्लस बी इंटू बी स्क्वेअर, बी क्यूब. एनी डाऊट? पक्का नो डाऊट? ओके. आता सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे, म्हणजे मेन वाला प्रोसेस जे होतं तुमचं मल्टिप्लिकेशन वाला ते झालेलं आहे. आता फक्त सिम्प्लिफाय करायचंय तुमच्या बेसिक बेसवर, इंटिजर्स वगैरे जे काही तुमचं आहे त्याच्यावर. एनी डाऊट पायल? आय थिंक यू रेज युअर हँड. हा ओके. चलो, ए क्यूब आहे का कुठे? ए क्यूब नाही. सो राईट डाऊन ॲज इट इज. लाईक टर्म्स वगैरे ते आपलं व्हेरिएबल्स मध्ये शिकलोय आपण, त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यात काही डाऊट असेल तर ते बघून घ्या. इक्वेशनच्या ह्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलंय ते, आता इथे एक्सप्लेन नाही करत मी ते. प्लस ए स्क्वेअर बी आहे का कुठे? ए स्क्वेअर बी इथे आहे. ए स्क्वेअर बी म्हणजे लाईक व्हेरिएबल्स. ए स्क्वेअर बी, ए स्क्वेअर बी. किती ए स्क्वेअर बी आहे तिथे? 2a स्क्वेअर बी. आणि इथे 1. इफ देर इज नो एनी कोएफिशिएंट, इफ देर इज नो एनी कोएफिशिएंट देन देर इज ऑलवेज 1. How much? 1. So 2 plus 1, 3. Variable a square b. Got it? Plus ab square. Yes, it's ab square. Here 1ab square and here 2ab square. How many ab square? 3ab square. Got it? Okay. हे सिम्प्लिफाय झालेलंच आहे ऑलरेडी, हे घ्यायची गरज नाही. हे पण झालं. राहिलंय कोण? इट्स बी क्यूब. एनी डाऊट स्टुडंट्स? तुम्ही असं त्यांना हे करू शकता, हायलाइट करू शकता. तुम्हाला परत जर कन्फ्युजन होत असेल तर ए स्क्वेअर यांना स्क्वेअर करते, चालेल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अटेंड केलंय त्यांना, स्किप नाही झाली एकही टर्म तुमच्याकडनं. एनी डाऊट? प्रेम खरंच कळालंय? मोहित नक्की? जर कुणासोबत आय कॉन्टॅक्ट होत नसेल तर त्यांनी स्वतःच विचारायचंय. आर्य नक्की कळालं? ठीक आहे. नेक्स्ट काहीतरी दिसते, सॉल्व करू शकतो. यांना तर सिम्प्लिफाय नाही करू शकत, हे ॲज इट इजच लिहायला लागेल आपल्याला. ए क्यूब ॲज इट इज. काय कॉमन आहे? 3 कॉमन आहे, मग एक कॉमन काढून घेते. प्लस 3 इंटू ब्रॅकेट, हां अजून काहीतरी कॉमन आहे. ए कॉमन आहे, बी पण कॉमन आहे. ओके. इंटू ब्रॅकेट काय राहतो इथे? एक ए राहतो प्लस हां इथे ए तर आलाय बाहेर, 3 पण आलाय, बी इथे 2 आहेत, इथे 1 आहे, म्हणजे किती राहिलं तुमचा? 1. क्लिअर? प्लस बी क्यूब. ओके. हे करायची तशी काही गरज नाही, फक्त एक मी ऍडव्हान्स करून दाखवलं, इथपर्यंत तुम्हाला सफिशियंट आहे. समजतंय? एनी डाऊट? नाउ लेट मी चेक युअर टेक्स्टबुक. या इट्स सफिशियंट टिल हिअर. 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. हे सिम्प्लिफाय करताना आपोआप तुमच्या नंतर होणारच आहे, काही गरज नाही इथपर्यंत करायची, आणि केलं तर चुकणार नाही ते पण सांगते. एनी डाऊट? नाउ वी हॅव टू अप्लाय. ओके. हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल? That example you have to compare with one formula. Which one formula? X plus a, x plus b. Because your first term is only same and remaining 2 terms are different. So what we have to use? X plus a, x plus b. What is the formula?
एक्स स्क्वेअर हा प्लस ए प्लस बी एक्स प्लस व्हेरी गुड. नाउ you should apply on these terms. 1 by y plus 4 1 by y minus 9 equals to, instead of x square we have to write here 1 upon y whole square plus a is your 4 here, a is your 4 plus what is b? Minus 9, not a 9. Okay, so you have to write down in bracket, it's minus 9 into x means your 1 upon y plus a is your 4 and b minus 9. Got it? Done. Now you have to simplify. 1 upon y square, it's 1 upon y square, 1 upon y whole square, 1 square 1, y square plus first BODMAS rule, solve bracket. Okay, minus plus minus. Okay, it's minus 9 1 upon y plus minus into plus minus 4 nines are, tell me, 36. Okay, is this visible? 1 upon y square, 4 minus 9, which 5? Only it's minus 5 multiply 1 upon y minus 36. Now minus plus minus 5 ones are 5 upon y minus 36. Got it? Is this also visible? Okay, any doubt? Okay, done. Okay, so now we are going to discuss your practice set 5.2 from 8th standard SSC board. Okay, it's k plus 4 whole cube. म्हणजे आपल्याला इथे जे काही आपण शिकलोय लास्ट टाइम, काय शिकलोय आपण, a प्लस बी होल क्यूब हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. फर्स्ट यू हैव टू राइट डाउन, अटेंशन प्लीज, नो नीड टू राइट बेटा. ओके, we know that, what we know that, tell me what we know that, a plus b, not a cube, it's a plus b whole cube. A plus b whole cube equals to, tell me, a cube plus 3, speed बोला, हाँ, it's b cube. Got it? हा आपला फॉर्म्युला आहे. Therefore now we should apply on k plus 4 whole cube. K means your a, 4 means your b. Instead of a you have to put k, instead of b you have to put 4. Got it? Now please tell me, it's k cube plus 3, a means your k, b means your, sorry, it's k square and it's b 4 plus 3 into k as it is, b square means your 4 square plus b cube means your 4 cube. Done. फॉर्म्युला अप्लाय करून झालाय. आता सिम्प्लिफाय करू. समजतंय? It's k cube as it is. 3 4s are 12, k square as it is, plus 4 square, tell me, 4 square 16, 16 3s are 48. You should write directly 48. एक स्टेप कमी होऊन जाईल तुमची, 4 चा स्क्वेअर करा आणि मग मल्टिप्लाय करा. त्यापेक्षा 4 स्क्वेअर इट्स 16, 16 3s are 48 and into k. Any doubt? No doubt. Plus 4 cube, 4 cube, it's 64. Okay, 4 4s are 16, 4s are 44. got it. Done. Can we proceed this? No. Done. इथपर्यंतच करू शकतो. It's k cube and it's k square and k, unlike variables, unlike terms. Okay, so you have to stop here. Any doubt? Okay, it's second sum, 7x plus 8y whole cube. आता थोडं स्पीड नी सॉल्व करू आपण. Okay, now
We know that. What we know that? A plus B. Repeat. A plus B whole cube equals to A cube plus 2A square. Sorry, it's 3A square B plus 3AB square plus B cube. Got it? झालं. Then now apply. It's 7x plus 8y whole cube is equals to A square means your 7x whole cube plus 3 into A square means your 7x square, B means your 8y plus 3 into A 7x, B is your 8y square plus B cube 8y cube. इथे चुकून पण इथे चुकण्याचे चान्सेस सांगते मी काय आहेत. खूप मुलं ब्रॅकेट न देता इथे असे 8y स्क्वेअर लिहितील, 8y क्यूब लिहितील. इथे याचा अर्थ काय होतो की हा फक्त y चा क्यूब आहे. समजतंय? पण हा क्यूब कुणाचा आहे? पूर्ण b चा क्यूब आहे. आणि b टर्म काय आहे तुमची? 8y आहे. नॉट ओनली y, नॉट ओनली 8, इट्स टोटल 8y. समजतंय? ब्रॅकेट द्यायचे कंपल्सरी. ओके, चला पुढे. ब्रॅकेटचं महत्व खूप आहे. इथे सुद्धा 7x क्यूब नाही, 7x whole cube. 7x whole cube. Now please tell me cube of 7. Cube of 7, how much it is? It's 343. Let me check. Please solve. Okay. 7 चा स्क्वेअर लर्न आहे. 7 नी परत मल्टिप्लाय केलं, देन वी गेट 343. ओके, 343. तुम्हाला 10 पर्यंत क्यूब्स लर्न ठेवा, म्हणजे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन अजून सोपं जाईल. तेवढाच टाइम तुमचा इथे हे होईल. एक्स क्यूब प्लस 3 ॲज इट इज. फर्स्ट प्रिफरन्स यू हॅव टू गिव्ह टू युअर ब्रॅकेट अकॉर्डिंग टू युअर बॉड मास रूल. सो इट्स 7 स्क्वेअर 49 एक्स स्क्वेअर क्लिअर. 8y ॲज इट इज प्लस. तुम्हाला हे सॉल्व करायचं ते करू शकता. 3 7 जा 21x, 8 स्क्वेअर इट्स 64y स्क्वेअर. समजते मी काय काय करतेय? नक्की अर्णव समजतंय ना? 8 क्यूब इट्स 512 y क्यूब ॲज इट इज. एनी डाऊट अगम्य? डन. It's 343x cube plus, now you have to do multiplication. Okay? It's 147. 3 into 49. 3 into 49 or with 8? How much it is? 147 x cube into 8y, right? Plus 21 into 64. You have to write down here calculation, and x into y, it's xy square. Okay, plus 512 y cube. 343 x cube plus this into this. Again you have to write down here calculation. It's multiplication. 147 into 8. X square into y, it's x square y plus calculation. It's xy square plus 512 y cube. Done. एनी डाऊट? हे मल्टिप्लिकेशन आहे, सोपं आहे, तुम्ही करून घ्या. एनी डाऊट? नो डाऊट. चला आपण थर्ड एक्झाम्पल मध्ये अजून थोडा वेगळ्या टर्म्स मध्ये बघू. ओके. ओके, थर्ड एक्झाम्पल you have to solve by yourself only as a homework. Okay, it's totally you should compare with your example number 1. Question number 4. It's 52 whole cube. Instead of 52 whole cube, it's easy to solve as a 50 plus 2. 50 plus 2 सोपा है. So 50 is your A and 2 is your B. Okay, so you should write down here. We know that. What we know that? A plus B whole cube. Wait, let me change marker. A plus B whole cube equals to A cube plus 3A square B plus 3AB square plus B cube. Got it? Now apply. What we have to apply on 50 plus 2 whole cube equals to, it's 50 cube plus 3 into A square means your 50 square. B is your
2, you should tell me numbers. Plus 3 into A means your 50, B means your 2 square, plus B cube means your 2 cube, 5 cube, 5 5s are 25, 25 5s are 125. It's 125 and 0 cube means 30. How many 0? 30. Got it? Square of 1 0, it's 20. Plus 3 2s are 6, 5 square, it's 25, 0 square, it's 20. Means 50 square equals to 2500. Got it? कसं केलं बघितलं का मी शॉर्टकट. 50चा स्क्वेअर नाही काढत बसले मी, 5चा स्क्वेअर घेतला, 0चा स्क्वेअर घेतला. ओके. प्लस 3 5s are 15, it's 0, 2 square it's 4, plus 2 cube it's 8. आता सगळं छान अप्लाय झालेलं आहे. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं काम आहे. ओके. So it's 12,000. No, it's 1,25,000 plus 600, 25 6 it's 150 plus 400, 15 4s 60 plus 8. हे कॅल्क्युलेशन आहे जे आपण 5th स्टँडर्ड पर्यंत जमतं. ऍडिशन करायचं आणि लिहायचं. एनी डाऊट? ओके. कॅन आय प्रोसीड फॉर क्वेश्चन नंबर 5? तुम्ही रिप्ले करू बघू शकता, स्पीड स्लो पण करू शकता. व्हिडिओ आहे म्हटल्यावर तुम्हाला सगळं टेक्नॉलॉजीचा यूज करू शकता तुम्ही. त्यामुळे मी स्पीडनीच घेतलंय. स्लो पाहिजे असेल तर स्पीडचं माहिती असेल तुम्हाला ऑप्शन. ठीक आहे. चलो नाव क्वेश्चन नंबर 8. हे 4 टाइप्सचे एक्झाम्पल आहेत. त्यातले मी 3 सॉल्व्ह केले. आता एक लास्ट एक्झाम्पल घेते आणि बाकीचे सगळे तुम्ही एक्झाम्पल एकमेकांना कम्पेअर करून इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. So now directly I am taking your example number 8. What is question? 5x upon y plus y upon 5x whole cube. Got it, students? Now we know that. Again, what we know that a plus b whole cube plus 3a square plus 3ab square plus b cube. Okay. Now apply. 5x, this is y. Let me write proper. It's y. 5xy plus y upon 5x whole cube equals to, okay, a cube means your 5x upon y whole cube plus, tell me, 3 into a square means your 5x upon y whole square, b means your y upon 5x. सगळ्यांना समजतंय? नक्की प्रशांत, दर्शन समजतंय का नाही? Plus 3 into 5x upon y. Yes, and b square means y upon 5x whole square. Whole square, not cube. Plus Who said cube? It's square, beta. B cube means your y upon 5x whole cube. whole cube. Is this visible? Okay. Now छान पैकी लिहून झालेला आहे, अप्लाय करून झालेला आहे. आता सिम्प्लिफिकेशनचे रूल अप्लाय करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. इट्स 5 क्यूब 25 x, oh no, it's 125 x cube, it's x cube upon y cube. Got it? Plus 3 5 no, first 3 into y, it's 3y upon 5x, 5 square, it's 25 x square upon y square. Plus 3 5s are 15x upon y into y square. ब्रॅकेट जर द्यायचा नसेल तर इथे मल्टिप्लिकेशनचं साइन टाकायचं. ठीक आहे. इट्स y square, 5 square is your 25 x square plus y cube upon 125 x cube. कुणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. इथे कोणतं हे नाही कळालं? पूर्णच नाही कळालं?
हे मी स्क्वेअर आहे म्हणून ह्याच्या सोबत नाही घेतला. 3 into y इट्स 3y अपॉन 5x ॲज इट इज. इफ देर इज नो एनी डिनॉमिनेटर देन देर इज ऑलवेज 1 into 5x 5x. 5 square it's 25, x square is x square, y square y square. Done. 3 5s are 15, y as it is. Y square 5 square is 25, x square x square. Plus y cube 5 square 5 cube is 125, x cube. Clear. आता थोडंफार सिम्प्लिफिकेशन होईल बघा, इथे काटछाट होईल. कुठे कुठे मल्टिप्लाय, हे मल्टिप्लाय कसं होईल? हा इथे इकडे नाही नाही ते वेगळं ऑपरेशन झालं. इथे ऍडिशनचं ऑपरेशन असेल तर ही वेगळी टर्म झाली, ही वेगळी टर्म आहे. केलं ना मग 3 into 5 ह्या व्हायला. Dear, it's fraction. If there is no any denominator, there is always 1. 1 into y. Numerator to numerator, denominator to denominator. असं होत आहे. Okay. Put as it is. Y like cancel. Okay. इथे फक्त y राहतो. x get cancel. इथे x राहतो. आधी काटछाट करून घेऊ आणि नंतर लिहू. x स्क्वेअरचा x कटतो, इथे x राहतो. अगेन y कटतो, इथे y राहतो. बाकीचं as it is. तर लिहू हे. It's 1. Is this visible? Yes. It's 125 x cube upon y cube plus 5 1s are 5, 5 5s are 25, 3 5s are 15 upon 15x upon y. हे व्यवस्थित बघायचं, लिहिताना घाईमध्ये चुकून राहील आपलं. समजतंय का नाही? 5 3s are 15, 5 5s are 25. It's 3y upon 5x. Got it? Plus y cube upon 125x cube. Is this visible? Yes. Any doubt? समजलंय? खूप सोपं आहे. फॉर्म्युला लर्न पाहिजे, छानपैकी अप्लाय करून घ्यायचा आणि निवांतपणे नंतर सिम्प्लिफाय करायचं. घाई करायची नाही सिम्प्लिफाय करताना. समजतंय? ओके चलो, थँक्यू सो मच.